नमस्कार मंडळी, चला आता मी तुम्हाला आमची सुपारीची नवीन केलेली लागवड दाखवतो. सुपारीची बाग. बाग तर बनवून झाली, पण व्हिडिओ तुम्ही स्टार्टिंगपासूनच बघा ना. तर मित्रांनो, आज आमच्या ह्या 2 कांडाळ्या आहेत. याच्यामध्ये आम्ही 50 सुपाऱ्यांची झाडं लावण्याचं नियोजन आहे. याच कांडाळीत आम्ही आमची सगळी झाडं लावणार आहोत. मित्रांनो, एक झाड लावण्यामागे किती कष्ट घ्यावे लागतात, किती मेहनत असते, हे चला आज मी तुम्हाला दाखवतो. मंडळी, हे जे आमचं इथं बाजूला घर आहे, हे घर म्हणजे आमच्यासाठी एक वेगळं श्रद्धास्थान आहे, एक ऊर्जास्थान आहे. इथे आल्यावर आम्हाला एक वेगळा आनंद मिळतो, समाधान मिळतो आणि एका वेगळ्याच सुखात आम्ही इथे वावरतो. ह्याचं कारण असं आहे की हे जे घर आहे हे माझ्या आजोबांनी बांधलेलं आहे. वडिलोपार्जित घर आहे आमचं. हे साधारण 95 वर्षापूर्वी इथेच माझ्या काकांचा आणि माझ्या वडिलांचा जन्म झाला. माझे आजोबा हे मुंबईला गिरणी कामगार होते, त्यामुळे त्यातल्या त्यात आम्ही खाऊन पिऊन सुखी कुटुंब असं आमचं एक त्यावेळी गिरणी कामगार असल्यामुळे होते. पण देऊळसारख्या दुर्गम आणि अतिशय खेडेगावात संपन्नता आणि सधन्यता आणायची असेल तर तिथे घाम गाळावा लागत होता, अतिशय कष्ट करावे लागत होते, प्रचंड मेहनत घ्यावी लागत होती. आणि हे जे सगळी मेहनत घेतली ती माझ्या आजीने. आमच्याकडे 2 गडी कायम असायचे. म्हणजे जी खरी गृहलक्ष्मी म्हणतात, लक्ष्मी म्हणतात, ती आमची आजी होती. आणि तिने हा सगळं नंदनवन फुलवलं, संसार केला, दूध दुभतं गाई वासरांनी घर आमचं संपन्न केलं. आजीनंतर पुढे हा वसा माझ्या काकांनी उचलला. अर्थात माझ्या काकांना जे काही आर्थिक आणि जे पाठबळ हवं होतं ते माझ्या वडिलांचं वेळोवेळी नक्कीच होतं. पण ह्या घराचे जे कर्ता पुरुष होते, जे या घरासाठी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत लढले, ते म्हणजे माझे काका. अतिशय प्रचंड चिवट, मेहनती आणि 64 विद्या अंगी असलेला असा हा मेहनती माणूस. म्हणजे असा माणूस मी कधी बघितला नाही. भातशेती तर आम्ही प्रचंड करायचो. 3 जोतं आमची एका वेळी फिरायची. आणि भातशेतीबरोबरच कुळीत, पावटा, मिरच्या, वाल, आलं असेल किंवा हळद असेल, तूर असेल, अशी प्रचंड शेती काका आमचे करायचे. पुढे कालांतराने घरची मॅनपॉवर कमी झाली, मॅनपॉवर मिळणंही कठीण गेलं आणि मग हळूहळू हे सगळं त्याचं प्रमाण कमी होत गेलं. आणि मग ज्या आमच्या जमिनी होत्या, ज्या सोनं द्यायच्या आम्हाला, त्या सगळ्या ओसाड पडल्या. आणि मग अशा ओसाड जमिनी डोळ्यांनी बघणं म्हणजे खूप त्रासदायक असतं. माझं शिक्षण, जन्म आणि सगळी माझी जी
हे सगळं मुंबईमध्ये गेलं, शहरामध्ये गेलं. पण गावची ओढ मात्र लहानपणापासून होतीच. आजीमुळे आणि एकंदर या सगळ्या गोष्टींची गुरं ढोरं शेतीवड याची मला आवड होती. पण मुंबईत राहिल्यामुळे या गोष्टींकडे मला लक्ष देता येत नव्हतं. पण हळूहळू हे सगळं मी बघत गेलो आणि मग ठरवलं की ज्या कुटुंबाचं आहे, ज्या सातबाऱ्यावर माझं नाव चढलं आहे, तिथे आपली जबाबदारी पण आहे, तिथे आपली कर्तव्य पण आहेत. आणि ज्या कुटुंबात, ज्या कुळात आपला जन्म झाला, त्या कुळासाठी काहीतरी करायला पाहिजे. तो वारसा हक्क आपण कुठेतरी टिकवला पाहिजे. आणि म्हणूनच मी हळूहळू या मातीशी माझी जी नाळ जोडलेली होती, ह्या मातीत मी हात घालायला सुरुवात केली. आणि मला जेवढं जमेल, जेवढं शक्य होईल, जेवढी नोकरी सांभाळून मला करता येईल तेवढं मी करायला सुरुवात केली. मग मी हापूसच्या बागा लावल्या, मी काजूची मोठी बाग केली. आता ही जी सुपारीची बाग दिसते ती ह्याच संकल्पनेतून आहे. अजून बरंच काही करायचं आहे इथल्या मातीसाठी, इथल्या लोकांसाठी. अर्थात त्यासाठी प्रचंड वेळ लागतो. ते नोकरी सांभाळून मला सध्या तरी थोडंसं कठीण आहे. पण केवळ घर, कुटुंब आणि शेती एवढं न करता सामाजिक कार्य करण्याची इच्छा आहे. मग ते जलसंवर्धन असेल किंवा छोटे छोटे लघु उद्योग असतील, ज्याच्यामुळे इथल्या लोकांना छोटे छोटे रोजगार मिळू शकतील, छोटे छोटे व्यवसाय करू शकतील, असं खूप काही करण्याची प्रचंड इच्छा आहे. आणि मला असं वाटतं हळूहळू ते भविष्यात मी नक्की करू शकेन. खाली आहे. एवढा मोठा तोंड आहे. हालतोय हालतोय. नाही तिथे तो हालतोय. आतमध्ये गेलो आता ते. बसलाय तो तिथं. एवढा बाहेर होता एवढं. तर मी म्हटलं वैसू वैसू इकडे जनावर आहे बघ. बघूया आपण. चल तू नेशील तिथे आपण जाऊया. चल.